जय श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग। मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नम्रताज व्लॉग। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मीही मजेत आहे। सो तुम्हाला माहितीच आहे आपला ट्रॅव्हलिंग व्लॉग असतो, पण आज आपण असं काही ट्रॅव्हलिंग कॅप्चर करणार आहे की जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। अर्थातच तुम्हाला कळलं असेल, त्यात माझा बोलण्याचाच हा अर्थ आहे की आपण वारीची जी काही मज्जा आहे ती थोड्या वेळासाठी अनुभवणार आहोत। थोड्या वेळासाठी यासाठी की मी नाही जाऊ शकत, मी नाही जाते वारीत, पण माझी मॉम लवकरच जाणार आहे, पण आपण तिच्यासोबत जाणार आहे, सो हे सगळं कॅप्चर नाही करू शकणार आहे। पण थोड्या वेळासाठी आज आपल्याला वारकऱ्यांची सेवा करण्याचा मौका भेटलेला आहे। तो कसा भेटला आहे, आपण कशी सेवा करतो, कशी वारी आहे, हे सगळं तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल, त्यासाठी स्टे ट्यून गाईज। अखंड टाळ, मृदुंग आणि हरिनाम जप करत हे सगळे वारकरी चालले होते। इतकं सुंदर पहाटेचं हे वातावरण होतं की शब्दात तुम्हाला मी सांगू शकत नाही। खूप छान वाटत होतं या वारकऱ्यांमध्ये उभं राहून, वारकऱ्यांमध्ये काही क्षण उभं राहून इतकं छान वाटत होतं। वारकऱ्यांसोबत पंढरीला गेल्यानंतर किती छान वाटेल। सो जे लोक खरंच पायी वारीला जातात ते स्वर्गाचा आणि अगदी देव सोबत असल्याचा अनुभव घेत असतील, कारण की काही क्षणातच हे अनुभव आम्हाला भेटले, तर त्यांना तर ते पूर्ण भेटत असतील। मीही एकदा वारीला नक्की जाईल। माझं काम आहे ट्रॅव्हल करणं, तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचवणं, तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवणं। तुमच्याकडे एक्स्ट्रा माहिती असेल तर ती कमेंट्स थ्रू जाणून घेणं। सो माझं हे काम आहे। मी महाराष्ट्रातील आपला सगळ्यात महत्त्वाचा क्षण कॅप्चर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय। आय होप मला जमला असेल, नसेल जमला तर मला खरंच माफ करा। ओरका फिटनेस म्हणजे मी ज्या जिमला जाते त्या जिमकडनं आज ह्या वारकरी समुदायासाठी वाटप कार्य केलं जात होतं। ते वाटप कार्य ते करत असताना त्यांना इतके हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, ते मी स्वतः पाहिल्या। मी एक ब्लॉगर आहे, मी प्रत्येक ठिकाणी पोहोचते, काही स्पेशल घडत असेल किंवा काही स्पेशल होत असेल तर मी ते कॅप्चर करण्यासाठी जाते। स्पेशली आपली ट्रॅव्हलिंग व्लॉग्स आहेत आणि ही एक असं ट्रॅव्हल आहे की जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे। सो हे कॅप्चर करणं बनतच होतं। सो ओरका फिटनेसला मी कन्व्हिन्स केलं की मी तुमचे काही क्षण कॅप्चर करू शकते का, जेणेकरून
मला सुद्धा एक कंटेंट भेटेल, तर त्यांनी मला अलाउ केलं. ते बिचारे वारकऱ्यांसाठी खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये गोष्टी घेऊन आले होते आणि त्यांचं असं होतं की ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण काही वारकरी त्यांच्या अंगावरती इतक्या डेंजर प्रकारे पडले, त्यांचं सगळं सामान ओढून नेलं, वरबडून नेलं. भरपूर वारकऱ्यांनी व्यवस्थित नेलं, पण काही काही वारकऱ्यांनी अगदी त्यांना खूप त्रास दिला. आणि ते नक्की वारकरी आहेत की कोण ते मला पण माहीत नाही. सो तुम्हाला माहिती असेल अशी लोक कोण असतात, ते असं का करतात, सो मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. स्टे ट्यून गाईज. हे आत्ता झालेलं थरारक कृत्य बघितल्यानंतर माणुसकी शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडतो. अक्षरशः एकमेकांच्या बोकांडी पडून गोष्टी घेणं, जेव्हा की ते जास्त क्वांटिटीत आहे आणि सगळ्यांना सहज भेटू शकतील, तेव्हाही असं कृत्य करणं म्हणजे खरंच लाजिरवाणे आहे. एखाद्याला मदत करावी की नाही हा प्रश्नचिन्ह इथं उपस्थित राहतो. करावी तर नेमकी ती कशी करावी? याआधीही आपण मोठ्या मोठ्या व्लॉगर्सच्या यातनं बघितलं आहे की ते लोक जेव्हा एखाद्या स्लम एरियामध्ये वाटप करायला जातात तेव्हा त्यांच्यावरती असेच हमले होतात, त्यांच्या गाड्या डॅमेज केल्या जातात. आज हे मी स्वतः ओरका फिटनेस थ्रू बघितलेलं आहे की किती त्यांचे हाल झाले. ते बिचारे एक मदत करण्याचा किंवा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत होते. जर असं लोक वागत असतील तर चांगलं काम कसं करायचं नेमकं माणसाने, हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. पण एनिवेज, अंत भला तो सब भला. आम्हाला नंतर चांगले वारकरी पण भेटले, काही आयुष्यात चांगले अनुभव पण येतात, वाईट अनुभव पण येतात. सो ही वारी आमच्यासाठी खरंच मेमोरेबल असेल आणि ओरका फिटनेसचं कामही खूप चांगलं होतं. सो चला तर आपण व्लॉग कंटिन्यू बघूया. स्टे ट्यून गाईज.
जल्दी जाएगा फटाफट ठीक है ना। तिकडनंच येत आहेत पलीकडून तिकडे जाऊ.
बरोबर आहे बरोबर आहे. चला घ्या U-turn.